नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्य धनसंपदासाठी काम करतो. आरोग्य धनसंपदा काय करते तर आरोग्य धनसंपदा जनतेला आरोग्य पॉलिसी, जीवन विमा पॉलिसी या संदर्भात मराठीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करते. आता आम्ही हे मराठीमध्ये का करतोय बघा, इंग्लिश हिंदीमध्ये जर खूप लोकांचे व्हिडिओज असतील, मराठीमध्येही असतील, पण माझं टार्गेट आहे ते सर्वसामान्य व्यक्ती जो शेतकरी आहे, तो काबाड कष्ट करतोय, छोटेसे धंदे व्यवसाय चालवतोय, मग तो शेतकरी असेल, कोणी मावशी असेल ज्या मच्छी विकतायत, कोणी ठेलेवाला असेल जो वडापावचा ठेला चालतोय, कोणी चहावाला आहे, पण ह्यांच्यासाठी काहीतरी कोणीतरी करावं आणि ह्यांना समजेल अशा भाषेमध्ये व्हिडिओ असावे यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. तर आज आपण काय घेऊन आलोय की 50 रुपीज पर डे, 50 रुपये प्रति दिवसा, ह्या एका स्कीम खाली आपण एक कंबाईन असा पॉलिसी विकतोय. कंबाईन अशी पॉलिसी विकतोय, त्याला आपण काय म्हणू शकतो, एक छानसं असं पॅकेज म्हणा तुम्ही, की 50 रुपये पर डे तुम्ही जर खर्च करत असाल तर तुम्हाला काय मिळू शकतं तर ते आपण इथे प्रेझेंट करतोय. तर समजून घ्या मी कशा पद्धतीने ते पॅकेज तयार केले आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा काय आहे. तर लक्षात घ्या, आपण लोकांना सांगतोय की तुमचा जो रोजचा खर्च आहे त्याच्यातनं तुम्ही 50 रुपये बाजूला काढून ठेवा. मग ते रिकरिंग डिपॉझिटमध्ये ठेवा किंवा एखाद्या पतपेढीचं जे डेली कलेक्शन येतं त्याच्याकडे द्या आणि त्याच्यातनं तुम्हाला वर्षाला जे पैसे जमा होतील त्या पैशातनं तुम्ही आरोग्य पॉलिसी आणि घेऊ शकता, जीवन विमा पॉलिसी. तर ती कशी घेऊ शकता त्याचं आपण एक उदाहरण देऊया. आम्ही जी स्कीम तयार केली आहे त्याच्यामध्ये आम्ही काय दिलं आहे की 10 लाखाचा आरोग्य विमा, ज्याला आपण काही लोक मेडिक्लेम म्हणतात, कोणी ज्याला आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स म्हणतात, तो आपण 10 लाखाचा देतोय. दुसरी गोष्ट, आपण 10 लाखाचा त्यांना जीवन विमा देतोय. 10 लाखाचा जीवन विमा तो त्यांच्या पश्चात त्यांच्या फॅमिलीला मिळणार आहे. आणि 2,500 रुपयाचं हेल्थ चेकअप वर्षाला, हेल्थ चेकअप म्हणजे आरोग्य तपासणी आपण वर्षाला देतोय. आता ही सिस्टीम कशी काम करते लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटलं की माझा छोटासा एक आरोग्य विमा असावा तर तुम्ही आम्हाला फोन करा आणि तो कसा असावा ह्याचं डिझाईन काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. जे आम्ही डिझाईन केलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे ते आता आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट, आपण जो आरोग्य विमा काढतोय किंवा लाईफ इन्शुरन्स काढतोय हा पूर्ण भारत देशामध्ये आपण तो वापरू शकतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही गावात राहा तिथे तुम्ही वापरू शकता, तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये जा, मेट्रो सिटीमध्ये जा, तुम्हाला तो वापरता येईल. म्हणून तो संपूर्ण देशभर वापरता येईल असा आपण कंबाईन असा एक पॅकेज तयार केलेला आहे. प्रति दिवस 50 रुपये. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये रूम रेंट, ज्याला आपण तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेला असेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर तिथे रूम रेंटवरच सगळं खर्च ठरतो. तर ह्या पॉलिसीमध्ये आपला रूम रेंटचं कुठलंही कॅपिंग नाही आहे, म्हणजे बंधन नाही आहे रूम रेंटमध्ये. तुम्ही जो तुम्हाला योग्य वाटेल तो रूम तुम्ही घेऊ शकता. तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी 10 लाखाची आहे तर त्या 10 लाखाच्या पॉलिसीने तुम्ही वर्षभरात तो 10 लाख वापरू शकता. त्यासाठी रूम रेंटचं आपण कॅपिंग नाही दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला आजारपणामध्ये जो पहिला खर्च आलेला आहे, एखाद्या समजा आपण उदाहरण घेऊन सांगतो मी तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला मलेरिया टायफॉइड झाला असं धरून चालूया. तर मलेरिया टायफॉइड होताना तो काही दिवस अगोदर आजारी असतो, त्याच्या फॅमिली डॉक्टरकडून तो औषधं आणतो, त्याच्यातनं त्याच्या ट्रीटमेंट चालू असते 8-10 दिवस. त्या 8-10 दिवसामध्ये त्याचं डॉक्टरची फी देतो तो. डॉक्टरने जर काय बाहेरची औषधं लिहून दिलेली असेल ती बाहेरची औषधं आणतो आणि जेव्हा डॉक्टरला वाटतं त्याच्यात की अरे हा अजून बरा होत नाही आहे, आपण याचं ब्लड टेस्ट करून बघूया, आणि त्या क्षणाला ते लोक तुमचे ब्लड टेस्ट करायला सांगतात डॉक्टर, की तुम्ही CBC ESR करा, मलेरिया करा, टायफॉइड करा. तर अशा पद्धतीचे टेस्ट सांगतात. मग तुम्ही त्या टेस्ट करता, त्याचे रिपोर्ट आणता आणि ते रिपोर्ट तुमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवता. तेव्हा माहिती पडतं की तुम्हाला मलेरिया टायफॉइड झाला आहे. आणि अशा वेळेस मग डॉक्टर काय सांगतात की तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, एक 4 दिवसाचे 5 दिवसाची तुमची ट्रीटमेंट होईल आणि ट्रीटमेंट घेऊन तुम्ही लवकर बरे व्हाल. तुम्हाला नुसते औषधं देऊन चालणार नाही, तुम्हाला सलाईन लावून त्याच्यातनं IV थ्रू इंजेक्शन देणं गरजेचं आहे असं डॉक्टरचं मत असतं आणि मग ते तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही ॲडमिट व्हा.
मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही 5-6 दिवस ते ॲडमिट झाला. आता ह्या 5-6 दिवसाचा खर्च हा कॅशलेसमध्ये आम्ही तुम्हाला पे करतो. कॅशलेसमध्ये पे करतो. आमच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तुम्हाला, तिथे काही डिपॉझिट रक्कम असेल ती भरायची आहे आणि तुम्हाला जो रूम आवडेल त्या रूममध्ये तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटसाठी ॲडमिट व्हायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं की ॲडमिशनच्या टायमाला तुम्हाला एक डिपॉझिट रक्कम भरावी लागते. ते हॉस्पिटल टू हॉस्पिटल ठरलेली रक्कम असते आणि तुम्ही कोणता रूम घेता त्याप्रमाणे ती रक्कम ठरलेली असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, डिपॉझिट भरायचं आहे, तुमचं ट्रीटमेंट चालू करायचं आहे. ट्रीटमेंट झालं की डॉक्टर तुम्हाला डिस्चार्ज समोर लिहून देतात आणि तुमचं बिल सेटलमेंट होते कॅशलेसमध्ये. बिल सेटल झाल्यावर काही दिवसाने तुमचे अकाउंटला तुमचं जे बँकेत तुम्ही पैसे भरले त्या हॉस्पिटलमध्ये ते तुमच्या बँकेत येऊन जातात पैसे. तर अशा पद्धतीने आपलं डिपॉझिट आहे ते आपलं रिटर्न येतं. आता राहिलं काय, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा 15 दिवस ट्रीटमेंट घेत होता तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे त्याचे पैसे, मग ती डॉक्टरची फी असेल, डॉक्टरने लिहून दिलेली इंजेक्शन असतील, इंजेक्शन नाही, डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनचा खर्च, त्यांनी काही टेस्ट करायला लावले असतील तुम्हाला, ब्लड टेस्ट त्याचा खर्च, तुम्हाला जर बाहेरून काही औषधं लिहून दिली असतील त्याचा खर्च, हा सगळा खर्च तुम्हाला प्री हॉस्पिटलायझेशन ह्याच्यामध्ये 60 दिवसापर्यंतचा मिळतो. म्हणजे तुम्ही ॲडमिट होण्याच्या अगोदरचे 60 दिवसाचा खर्च तुम्हाला कंपनी पे करायला तयार असते. तर अशा पद्धतीने ते आपण पहिला खर्च करायचा असतो आणि नंतर आपण क्लेम करायचा असतो प्री हॉस्पिटलायझेशन डिमांड म्हणून. नंतर येतं काय, तर तुम्ही ॲडमिट झाला, तुम्हाला कॅशलेस झालं तुमचं बिल आणि तुम्ही घरी आला. मग तुमचे जे ट्रीटिंग डॉक्टर असतात, जे तुम्हाला तिथे डॉक्टर होते हॉस्पिटलमध्ये, त्याने तुम्हाला लिहून दिलेलं असतं की 15 दिवसांनी या, ही 15 दिवसाच्या आधी औषधं घ्या, 15 दिवसांनी या, ब्लड टेस्ट करा आणि रिपोर्ट घेऊन या. तर अशा कंडिशनमध्ये पुढचे 90 दिवस डिस्चार्ज झाल्यापासूनचे पुढचे 90 दिवस तुम्हाला जो खर्च येणार असेल, जो तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगणार की सोनोग्राफी करा, ECG करा, काही करा, तर ते सगळं प्रिस्क्रिप्शन पाहिजे त्याचं तुमच्या डॉक्टरचं. ते प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही जे बिल तयार करता ते बिल तुम्हाला डॉक्टरने घेतलेली फी, म्हणजे डॉक्टरने जर तुमच्या 2000-2500 जी फी घेतलेली असेल OPDमध्ये ती फी, तुम्हाला जी काही औषधं बाहेरून लिहून दिलेली त्याचे पैसे, तुम्हाला जर ब्लड टेस्ट करायला सांगितले असेल, सोनोग्राफी करायला सांगितले असेल त्याचे पैसे, हे तुम्हाला पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेसमध्ये मिळतात. म्हणजेच तुम्हाला तेही पैसे पुढील 90 दिवसाचे मिळतात. तर हा तुम्हाला एक बेनिफिट असतो. पहिले पैसे खर्च करावे लागतात पण तो तुम्हाला रिटर्न्स पैसे येतात. त्यामुळे तुमच्या मेडिकल पॉलिसीमध्ये हे सगळ्यात चांगलं युनिक असं क्वालिटी आहे की अगोदरचे 60 दिवसाचा खर्च देते कंपनी, पुढच्या 90 दिवसाचा देते. म्हणजे तुम्ही चांगले प्रिपेअर होऊन जाता की चांगल्या पद्धतीने तुमचं ट्रीटमेंट होऊ शकतं. नंतर आहे काही अशा सर्जरी असतात ज्या एका दिवसामध्ये होतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये डे केअर किंवा एकदिवसीय शस्त्रक्रिया असं मराठीमध्ये म्हणतो. तर ह्या शस्त्रक्रिया ज्या असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला डिस्चार्ज व्हायचं असतं आणि हे डॉक्टर ठरवतात. आता त्या सर्जरी कशा असतात, तर त्या सर्जरी मध्ये डॉक्टर तुमचे पहिले सगळ्या टेस्ट करून घेतात OPD बेसिसवर आणि तो खर्च तुम्हाला फ्रीमध्ये मिळतो. प्री हॉस्पिटलायझेशनमध्ये तुम्हाला तो खर्च मिळून जातो आणि पोस्टमध्ये तुमचा नंतरचा खर्च मिळतो. आणि हा जो खर्च आहे डे केअरचा, हा तुम्हाला कॅशलेस असतो. तुमचं ॲप्रुव्हल येतं, तुम्हाला त्या ॲप्रुव्हलप्रमाणे सर्जरीचा जो आहे खर्च तो मिळून जातो आणि एका दिवसात, म्हणजे रात्री ॲडमिट व्हा, सकाळी सर्जरी होते, दुपारी तुम्हाला ते डिस्चार्ज करतात किंवा संध्याकाळी डिस्चार्ज करतात. काही वेळेस डॉक्टर काय सांगतात की तुम्हाला सकाळी लवकर येऊन ॲडमिट व्हा, दुपारी तुमची सर्जरी होईल, संध्याकाळी तुम्ही घरी जा. म्हणजे हा जो कालावधी आहे हा 24 तासाच्या आतमध्ये आहे. आणि ह्या मोठमोठ्या सर्जरी लेझर रोबोटिकमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये पेशंटला आपण लवकर डिस्चार्ज करतो. तर ह्या डे केअर सर्जरी ज्या असतात त्याचाही आपण खर्च कंपनी पे करते. दुसरं, ज्या रोबोटिक सर्जरी आपण आता उल्लेख केला, त्या रोबोटिक सर्जरी, लेझर सर्जरी, याचा जो खर्च येईल तो कंपनी द्यायला तयार असते. काही गोष्टीमध्ये रोबोटिक आणि लेझर सर्जरीमध्ये टर्म्स अँड कंडिशन कंपनीने टाकलेले असतात. त्या तुम्हाला तुमच्या सर्जरी करायच्या अगोदर तुम्हाला कस्टमर केअरमध्ये कंपनीच्या विचारायचं असतं की माझी ही शस्त्रक्रिया आहे, ह्याचं मला फुल पेमेंट मिळणार का. तर तेव्हा कंपनीचे ऑथराइज डॉक्टर तुमचं ते सगळं प्रिस्क्रिप्शन बघतात
आणि ठरवतात की तुम्हाला ह्याच्यातलं 50% रक्कम मिळणार की 100% मिळणार, ते अगोदरच तुम्हाला सांगून टाकतं. तर कधीही कुठलीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये फोन करायचा आणि खात्री करून घ्यायची की आपल्याला ही रक्कम पूर्ण मिळणार, काही पर्सेंटेज मिळणार, विचारून घ्यायचं. नाहीतर काय होतं की सगळे लोक ॲडवायझरला सांगतात की तुम्ही चौकशी करा, तर तसं नाही आहे. तुम्ही स्वतः चौकशी केली तर तुम्हाला एक खात्रीशीर हे असतो की हां, मी विचारलं होतं, मला सांगितलं होतं, माझा कॉल रेकॉर्ड झालेला होता. कारण तुमचं कम्युनिकेशन जेव्हा होतं कॉल सेंटरमध्ये तेव्हा ते पूर्णपणे रेकॉर्डेड असतं कॉल सेंटरच्या ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये आपण या 10 लाखाच्या पॉलिसीमध्ये आपण आयुर्वेदिक, युनानी, सिद्धा, दुसरं तुम्हाला होमिओपॅथिक, नंतर ह्याच ज्या सोयी आहेत म्हणजे ह्या ट्रीटमेंट ज्या असतात, तर तुम्ही त्या रेकग्नाइज हॉस्पिटलमध्ये जाऊन पण ट्रीटमेंट घेऊ शकता. समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला हा आजार झालेला आहे आणि मला ह्याची ट्रीटमेंट ही आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये करायची आहे, एक आजार झाला आहे आणि मला त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये करायची आहे, तर तुम्ही महाराष्ट्र शासनाचं आणि भारत सरकारचं मान्यताप्राप्त असं जे हॉस्पिटल असेल आयुर्वेदिक, तिथे तुम्ही ॲडमिट व्हायचं आणि तिथे तुमची ट्रीटमेंट होणार. त्या ट्रीटमेंटचा खर्च हा तुम्हाला पहिला स्वतःच्या खिशातनं करायचा आहे, स्वतःच्या खिशातनं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही बिल असेल ते कंपनी तुम्हाला पेड करते. तुम्ही जेव्हा क्लेम करता तेव्हा तुम्हाला ते कंपनी पेड करते. मग ह्याच्यातनं काय होतं, कस्टमरला आयुर्वेदिकमध्ये, युनानीमध्ये, सिद्धामध्ये किंवा होमिओपॅथिकमध्ये स्वतःच्या मर्जीनुसार ट्रीटमेंट करता येते. त्याला जर ते ॲलोपॅथिक नको असेल तर तो ते ट्रीटमेंट करतो आणि पेशंटलाही समाधान होतं की चला माझी ट्रीटमेंट तर झाली, माझा जो काही खर्च झाला तोही मला मिळाला. तर त्यासाठी आपण सांगतो की ही सिस्टम तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि ही सिस्टीममध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. दुसरी गोष्ट आहे, आजकाल काय झालं आहे की कुठे काही ॲक्सिडेंट झाला तर लोक पटकन त्यांना उचलत नाही किंवा काही मदत होत नाही. तर अशा क्षणाला तुम्हाला ॲम्ब्युलन्सची सोय आहे. ॲम्ब्युलन्स जर एखादा असं मेजर असं जे ॲक्सिडेंट झालं, काही इन्सिडेंट घडला आणि ॲक्सिडेंट झालं, तर अशा वेळेस ज्या स्पॉटवरून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी जो ॲम्ब्युलन्सचा खर्च आहे त्याच्यातले काही रक्कम ही कंपनी तुम्हाला पे करते. तुम्हाला फक्त क्लेम करायचा असतो की पेशंटला ॲक्सिडेंट झाला, तिथून आम्ही त्याला शिफ्ट केलं, ॲम्ब्युलन्स आहे, त्याचा एक एवढा खर्च आला. जो कंपनीने टर्म्स अँड कंडिशनमध्ये टाकलेला असेल तेवढा तुम्हाला खर्च कंपनी पे करते. पण पेशंटला हॉस्पिटलाइज करण्यासाठी करते, पण हॉस्पिटलवरून परत घरी आणण्यासाठी करत नाही. लक्षात घ्या, लोकांचं थिंकिंग असं असतं की आम्हाला जाताना तर पैसे दिले, मग येताना का देत नाही, तर तसं नाही आहे. पेशंट रिकवर झालेला असतो, तो स्टेबल झालेला असतो, मग अशा वेळेस हॉस्पिटलचं पासून तो त्याच्या घरी आरामशीर जाऊ शकतो, बाय रोड, बाय टॅक्सी, जो काय त्याला योग्य वाटेल त्या साधनाने, कारण पेशंट 100% रिकवर झालेला असतो. तर अशा कंडिशनमध्ये त्याला ॲम्ब्युलन्सचा खर्च मिळतो. समजा एखादा पेशंट अशा कुठल्या तरी गावी गेलेला आहे किंवा एखाद्या स्थळावर आहे आणि तिथे त्याला काहीतरी सिरियसनेस झाला आणि अशा कंडिशनमध्ये त्याला तिथून शहरामध्ये आणायचं आहे, ते कुठेतरी छोट्याशा गाव खेड्यामध्ये असेल आणि तिथून त्याला शहरामध्ये आणायचं आहे, तर अशा वेळेस त्याला एअर ॲम्ब्युलन्सचा खर्च ही कंपनी द्यायला तयार असते. फक्त तिथे ती फॅसिलिटी असणं गरजेचं आहे आणि जर फॅसिलिटी असेल तर त्या व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने एअर ॲम्ब्युलन्स बुक करायची आहे आणि तिथून जवळच्या हॉस्पिटलमध्ये, नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करायची आहे. एअर ॲम्ब्युलन्सचा खर्च ही टर्म्स अँड कंडिशनप्रमाणे जो ठरलेला असेल पॉलिसीमध्ये तो तुम्हाला मिळतो. पण ह्याचा अर्थ तुम्ही खरंच तिथे रिक्वायरमेंट आहे की रोड थ्रू पेशंट जाऊ शकत नाही आणि पेशंटच्या जीवाला धोका असेल तरच ती एअर ॲम्ब्युलन्स तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पॉलिसीमध्ये रोड थ्रू ॲम्ब्युलन्सचा खर्च मिळतो आणि एअर ॲम्ब्युलन्सचा खर्च मिळतो. दुसरी गोष्ट, समजा विमाधारकाचा ह्या कालावधीत पॉलिसी काढल्यापासून 1 वर्षात काही अपघाती किंवा काही नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास, विमाधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाताने मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला किंवा त्याच्या नॉमिनीला, लीगल नॉमिनीला, मी शब्द सांगतोय, लीगल नॉमिनीला कंपनी 10 लाख रुपये पे करते.
कंपनी 10 लाख रुपये पे करते, कारण त्यांनी ती पॅकेजमध्ये ती पॉलिसी घेतलेली असते. तर अशा वेळेस त्याच्या फॅमिलीने त्याचं डेथ सर्टिफिकेट, त्याचं लिगल कोण आहे त्याचं डिक्लेरेशन कंपनीला जमा करायचं असतं आणि मग कंपनी त्याची चौकशी करते. त्याचं सगळं FIR आणि सगळं चेक केलं जातो. जर ॲक्सिडेंट केस असेल, जर नैसर्गिक मृत्यू असेल तर डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि त्याच्या लिगल जो कोणी त्याचा वारसदार असेल त्यांनी आपली माहिती देणं गरजेचं आहे. कंपनी चौकशी करते आणि त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये पे करते. तर अशा पद्धतीने विमाधारकाचं काही नुकसान झालं नाही, उलटं त्याच्या फॅमिलीला त्याच्यातनं बेनिफिटच झालं. त्याच्या पश्चात बघा, फायनान्शियली बेनिफिट झालं असं म्हणणं चुकीचंच आहे माझं, पण कुटुंबासाठी काहीतरी एक आर्थिक मदत त्याच्यामुळे झाली, त्याने करून ठेवली होती, म्हणून त्याला ते 10 लाख रुपये मिळाले. ओके, आता हे 50 रुपये आपण जे म्हणतो प्रतिदिवस, तर हे कॅल्क्युलेशन आम्ही कसं करतो? ह्याच्यामध्ये आम्ही एका 18 वर्षाच्या व्यक्तीचं वय धरलेलं आहे. 18 वर्ष वयाचा माणूस, ज्याच्या वयाच्या हिशोबाने आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं वयाचं, आणि त्याच्या हिशोबाने आम्हाला जो वर्षाचा त्याचा जो प्रीमियम आहे तो आम्ही कॅल्क्युलेट करतो, आणि तो प्रीमियम हा साधारणतः 18,000च्या जवळपास बसतो. पुढे मागे पुढे होतं का मग वर्षाला, पण तो 18,000च्या जवळपास बसतो, म्हणून आपण याला प्रतिदिवस 50 रुपये असं कॅल्क्युलेट करतो. आता ही रक्कम ज्या व्यक्तीचं वय मोठं असेल, एखाद्या व्यक्तीचं वय 35 असेल, 40 असेल, 55 असेल, त्याप्रमाणे ती रक्कम 50, 55, 60, 70 अशी प्रतिदिवस वाढू शकते. डिपेंड ऑन एज असं आपण धरून चालतो. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की आम्ही जेव्हा 50 रुपयाची ते नोट छापून एक पॅम्पलेट आम्ही डिस्ट्रीब्यूट करतोय, तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही 50 रुपयात आम्हाला पण मिळणार, तर तसं नाही साहेब. 50 रुपये हे ज्याचं वय 18 वर्ष आहे त्याच्यासाठी आहे. तर धरून जरा तुमचं वय जास्ती असेल तर तुम्हाला पर डे 70-80 रुपये काही येऊ शकतं. ते तुम्हाला आम्ही कॅल्क्युलेशन करून देऊ, तेव्हा तुम्ही ते बघायचं आहे. दुसरी गोष्ट, आता ह्या पॉलिसी आम्ही कुणाला विकणार, तर आमचा काही अटी आहे. त्याच्यापैकी एक अट अशी आहे की ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे, तिला कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं, आणि ती व्यक्ती मानसिकदृष्ट्याही सक्षम असणं गरजेची आहे. ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. अशाच व्यक्तीला आपण ही पॉलिसीचं पॅकेजेस देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ही पॉलिसी आपण का डिझाईन केली आणि करण्यामागचा उद्देश काय, तर ह्या व्यक्तीला जो कोणी आपल्याकडे पॉलिसीधारक आहे त्याच्यावर जो त्याची फॅमिली डिपेंडेंट आहे, त्याचं उत्पन्नाचं साधन हे फ्लेक्झिबल आहे. तो रोजच्या रोज पैसे कमवतो आणि रोजच्या रोज घरी खर्च करतो. मग अशा व्यक्तीला कुठेतरी बचतीची सवय होणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण 50 रुपये प्रतिदिवस असं हे प्लॅन केलेलं आहे. तर तुम्हाला ही जर पॉलिसी आवडली असेल तर मला कॉल करा. माझा नंबर आहे 9702527371. आपण लवकरच भेटू. आम्ही कन्सल्टेशन चार्ज घेतो, पण जर तुम्ही पॉलिसी घेतली आमच्याकडनं तर तुम्हाला कन्सल्टेशन चार्ज तुम्हाला रिटर्न केला जातो. आपला कन्सल्टेशन चार्ज हा डिपेंड ऑन फॅमिली टू फॅमिली असतो की तुम्हाला किती खर्च येणार आहे मला त्या ॲडवाईस करण्यामध्ये. तुम्ही जर सिंगल व्यक्ती असाल तर त्याचा मिनिमम खर्च आहे, आणि जर फॅमिलीसाठी तुम्हाला जर कव्हर करायचं असेल ही पॉलिसी तर त्याचा खर्च वेगळा आहे कन्सल्टेशन. तर मला आशा आहे की तुम्हाला ही पॉलिसी आवडेल. तर लवकरात लवकर माझी संपर्क साधा आणि आपण ही पॉलिसी नक्की आपल्याला विकू. आपण ही पॉलिसी पूर्ण भारतभर विकू शकतो, मग ती कोणीही घेऊ शकतो. फक्त अट एवढीच आहे ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचं आहे आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचं आहे. धन्यवाद.